नाटक संगीत सौभद्र, लेखक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णा किर्लोस्कर. नाटक संगीत सौभद्र यामधील अंक 3. बलराम आणि कृष्णा यातील हा संवाद आहे. बलराम: कृष्णा, या महाविरक्त यतीच्या दर्शनाने माझे अंतःकरण कसे आनंदभरीत होऊन गेले आहे पहा. अशा साधूचा संवाद जर नेहमी घडेल तर या प्रपंचातील दुःखे कधी भासणार नाही. मी आजपर्यंत पुष्कळ साधू पाहिले, परंतु हा मसला काही विलक्षणच आहे पहा. जी जी कर्मे त्या योगाच्या हस्तीने घडतील, निष्कामत्वे सहजपणे ती झालीची दिसती. हासे बोले विषयी जनांसह परिती त्याची मती, गुंतीने गेली असे वाटे सद्रूपावरती. ब्रह्मानंदी मग्न सदा जो भान न तनुवरती, डुलणी राहिला सौख्य सागरी सेविती भरभरती. दादा, तुम्ही काही म्हणा, त्या यतीच्या एकंदर चेष्टेवरून त्यात खरेपणा दिसत नाही. बलराम रोषाने: अरे नास्तिका, अशा त्या निर्मळ साधू विषयी तुला शंका आली ना, मग तुझ्या अकलेची कमाल झाली. दादा, तुम्हाला राग येत असेल तर मी असे पुन्हा म्हणणार नाही, परंतु त्याच्या एकंदर वागणुकीवरून मला जे वाटले ते मी बोललो. काय त्याची वागणूक तुला गैर वाटली सांग पाहू. गैर नव्हे तर काय दादा, अशी कुठे रीत पाहिली आहे? तुम्ही हे लक्षात आणा म्हणजे समजेल. बघुनी सुभद्रेला कसा यती येडावून गेला, बघुनी सुभद्रेला कसा यती येडावून गेला. हास्ती ती गोमुखी गळकी, आशीर्वचनी जीवा तळले. हास्ताली ती गोमुखी गळली, आशीर्वचनी जीवा चळली. मासिकाग्रह दृष्टी वळली, निर्लज्जची झाला टकमक मुकते बघण्याला. बघून सुभद्रेला यती कसा वेडावून गेला. अरे काय कुस्तीत कल्पना. म्हणून बरे असे ते योगी आम्हासारख्या निंदकाचा सहवास नको म्हणून गिरकंदरी वास करीतात. अरे कृष्णा, त्या निरंजन परमहंसाची हेलना करून आपण पापात बुडून मलाही बुडवीत आहेस. अरे एवढ्यावरून पहा की आज भोजनाचे पदार्थ इतके सुरत झाले होते, पण त्याला त्याची चव होती का? त्याचे जेवण कसे चालले होते पाहिले नाही? घाली सारे मीठ तुपाची, दुग्ध लिंबू पिळले, शिरीमध्ये कडी घालून हस्ताने कालिवले. थोडे खावणी उठला बसला फिरून. त्याला चेष्टा काय उगीच येतात? अरे त्यांचे लक्ष तिकडे नाही, केवळ आम्हासारख्यांचा उद्धार करण्याकरता ते नजरेस पडतात. याशिवाय त्यांचा दुसरा काही उद्देश नसतो. पण ही जेवणाची धांदल का आवडाली यातले इंगित तुम्हाला कळले नाही दादा. ते मी ताडले आहे. आहा, बृहस्पतीच तुम्ही. सांगा पाहू काय इंगित ते. दादा रागवू नका, माझ्या पोर बुद्धीला जे वाटले ते मी सांगतो. जेव्हा जेव्हा वाडा येते येई सुभद्रा ती त्या यतीते, जेव्हा जेव्हा वाडा येते येई सुभद्रा ती त्या यतीते. भुलणी पाहुणी तद्रूपाते, तैसे नाना ढंग करी. पंक्तीमध्ये नसतो जरी मी, भोळे तुम्हा पाहुणी नामी. भलते भलते करिता स्वामी, निश्चयपूर्वक मज वाटे. आग लागो रे तुझ्या वाणीला. ज्याला पात्र विचार नाही त्याला मनुष्य म्हणण्यापेक्षा पशु म्हणणे फार चांगले. बजुरापुढे गायन केल्याप्रमाणे व्यर्थमिता महात्माचे या मूर्खापुढे वर्णन केले असे वाटते. कृष्णाकडे पाठ करून बसले. अरे रे, हे तर मोठे लचाण झाले. तो साधू खरा असो किंवा खोटा असो, त्याबद्दल मौदेच्या भाषणात इतके मनपूर्वक कशाला रागवावे? बरे तसे का होईना, तुमचा अनुभव माझ्यापेक्षा जास्ती आहे, तेव्हा तुम्हाला जे वाटेल तेच खरे. आता झाले का नाही? कृष्णाकडे तोंड करता. अरे जा, ज्याला साधू संतांची देखील पर्वा नाही तो वडील बंधूंचा कितीचा मान ठेवणार आहे हे सहजच दिसते. हे काय दादा, उगीच थोड्या कारणासाठी इतके रागवणे काही चांगले नव्हे. माझ्याकडून चूक झाली. तुम्ही इतके मनापासून संतापाल असे मला कळले असते तरी मुळीच या विषयावरती भाषण सुद्धा केले नसते. कृष्णाकडे तोंड कर. कृष्णा, मला तुझा फार दिवसांपासून अनुभव आहे. उगीच माझ्या विरुद्ध पक्ष घेऊन मला चिडवायचे आणि मी चिडलो म्हणजे मग आपण संतोष मानायचा. यात काय तुला थोरपणा वाटत असेल तो वाटव. दादा पुरे, आता तो विषय सोडून द्या. खरं आपणाला दुखवल्याबद्दल मला फार वाईट वाटते. हे पा, मी तुमचे पाय धरतो. लबाडाला ही विद्या कशी उत्तम साधली आहे बा. पुरे कृष्णा, उठ आता. गेले बरे माझा राग. या माझ्या भाषणापुढे एक प्रसंग असा जोर येणार आहे की काय सांगू.
कृष्णा, या यतीविषयी माझ्या मनात एक विचार आला आहे. आता झालेल्या भाषणावरून त्याविषयी तुझा अभिप्राय कसा काय पडणार हे मला कळलेच आहे. तथापि मला कळण्या वाचून करणे बरोबर नाही, म्हणून सांगतो. विचाराची म्हणून गोष्ट आली तेथे मी योग्य वाटेल तेच सांगेल. काय ते कळू द्या दादा. हे पहा, मला असे वाटते, प्राप्त होय जे निधान करीते दौडू नये वाया. प्राप्त होय जे निधान करीते दौडू नये वाया. 4 मास गृही ठेवणी घेऊ सुखदा यतिराया. आयसा वाचुनी ती आम्हा सत्संगती घडते. दुर्मिळ जे वचे गृहस्थांसी ते सहज कानी पडते. सूर्योदय होताची तमापरी पातक ते दडते. होऊनी नित्य दर्शन त्याचे तरी सार्थक जन्मुनिया. हो, हा विचार योग्य आहे. असे एक सोडून 56,000 साधूंचा प्रतिकार करण्यास आपणास काही अशक्य नाही. परंतु 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 म्हणून थांबतोच कशाला? पुढे तुझे म्हणणे काय आहे ते कळी म्हणजे झाले. माझे म्हणणे काही आपल्या विरुद्ध फारसे नाही दादा. अशा त्या निस्पृहांचे आमच्या पापंचिकांच्या घरात जुळायचे नाही, म्हणून त्यात समुद्रकाठीचे उत्तम शिवमंदिर आहे, त्यात ठेवून देऊ. सर्व व्यवस्था उत्तम रीतीची करून देता येईल. मग दिवसातून 1 वेळ 2 वेळ किंवा पाहिजे तितका वेळ आपण त्यांच्या दर्शनात जात जावे म्हणजे झाले. छे, अशाने कुटुंबातल्या सर्व मनुष्यांचं नेहमी दर्शन होणार नाही आणि त्यांचा वास घरीच असला म्हणजे ज्यात जसे फावेल तेव्हा त्यात दर्शन घेण्यास सुलभ होईल. तर मग आपल्या वाड्याजवळची पाठशाला आहे, तिच्या मागच्या बागेतलं मंदिर रिकामच आहे दादा. पाहिजे तर तिथे ठेवावे, म्हणजे कोणालाही जाण्या येण्याला काहीसे फारसे लांब होणार नाही. आहा, काही जागा शोधून काढलीस. पण अरे, असले रत्न नेहमी आपल्या डोळ्यासमोरच पाहिजे. तशातून माझा उद्देश तो निराळाच आहे. तो कोणता बरे दादा? हे पहा, ही आपली सुभद्रा किती बरे माझ्या आज्ञेत वागत होती, परंतु अलीकडे तिचा एक चमत्कारिकच हट्टी स्वभाव झाला आहे. तेव्हा तिला यतीच्या सेवेला लावावी, म्हणजे सद्बुद्धी उत्पन्न होईल. तिच्या कल्याणाकरिता आम्ही तिला दुर्योधन राजाला देण्याचे ठरवले आहे. त्याला ती आनंदाने मान्य होईल. यास्तव या महायती राजांच्या सुभद्रेच्या अंतग्रहातच ठेवावे, म्हणजे तिला सेवा करण्यास बरे पडेल. ठीक, फार चांगले दादा. या गोष्टीला मात्र मी अगदी कबूल नाही. काय सुभद्रेच्या मंदिरात यतीची स्थापना करणार? मग काय विचारता, चोराच्या हाती जामदार खानाची किल्ली दिल्याप्रमाणेच होईल. बलराम त्वेषाने, काय करू रे? तुझे शब्द माझ्या कानाला तापलेल्या तेलाप्रमाणे त्रास देतात. अरे, त्या पापमय मनाची आणि त्या महायोगाच्या अंतकरणाची योग्यता सारखीच समजून अशा कुत्सित कल्पना करतोस काय? धिक्कार असो तुला. दादा, बोलण्यात थोडी अमर्यादा होईल, त्याची क्षमा करा. समय जर भाषण न केले तर पुढे प्रमाद होतात, म्हणून सांगतो. पहा, या तरुण स्त्रियांच्या सहवासाने आजपर्यंत केवढ्या समर्थ तपस्वियांचे योग लटपून गेले आहेत. असे इतिहास आपल्या कानावर आले नाहीत का? मग हा यती तर काय अगदी तरुण असून काय याचा थाट. लाल शाल जोडी जरतारी झोकेदार शिरी बांधुनी, नाचत चाले जैसे येतो रंगभूमीवर नट सजून. वादे कडकड छाटी गुलाबी माळ जपाची करी धरुनी. वादे कडकड छाटी गुलाबी माळ जपाची करी धरुनी. ध्यान करून बैसता जसे मद दांभिकन वर्ये फुटुनी. सर्वांगावर भस्माचे ते पुंडरे लावी किती तो रोखुनी. तावळ रुद्राक्षांच्या माळा घालून कसे तरी किती जपुनी. स्फटिकाची ती सुबक कुंडले डुलताना हलती कानी. स्फटिकाची ती सुबक कुंडले डुलताना हलती कानी. पायी खडवा चटचट करती दंड शोभनी किती तिनी. म्हणून सांगतो, आपला विचार मला मुळीच पसंत नाही. वा कृष्णा वा. अरे, रूपवान आणि तरुण अशा पुरुषांचे वैराग्य कडकडीत नसते असा तुझा ग्रह झाला आहे. परंतु तुला मुख्य गोष्ट सांगतो ती ही की हे जग चांगले व वाईट, खरे आणि खोटे अशा खिचडीने कसे भरून गेले आहे. तथापि चांगल्याची वाईटाबरोबर व खऱ्याची खोट्याबरोबर गणना नात्यांनी करू नये. काय विषयाच्या तडक्यातून कोणीच पार पडला नाही असे तू समजतोस काय? असा खरा प्रकार असून तुला विपरीत का भासते याचे कारण सांगू? राग नाही ना? हे काय दादा, आपल्या बोलण्याचा कधी मला राग आला आहे का? सांगा काय ते. हे बघ, जो तर आपल्या मनाप्रमाणे जगाची परीक्षा करत असतो. कणक आणि कांता यांना तुच्छ मानणारे प्राणी या जगात आहेत असे जर चोर आणि जार यांना सांगितले तर त्यांना ते कधी खरे वाटायचे नाही. यावरून काय ते समजायचे ते समज म्हणजे झाले. तुम्ही काही म्हणा, परंतु सुभद्रेला तर यतीच्या सहवासात नेहमी ठेवणे
हे काही प्रशस्त्र नव्हे. यापासून काय घोटाळा होईल हे काही माझ्याने सांगवत नाही. बरे होऊ दे, माझा तो निश्चय झाला आहे, तो काही ढाळायचा नाही. मर्जी आपली. माझे काम सुनवायचे होते ते मी केले. आता पुढे मागे मजवर काही बोलायचे नाही. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे व्यवस्था करण्याकरिता मी जातो. बलराम उठतो, निघून जातो. नंतर कृष्णा आपल्याशीच आनंदाने, आजचा रंग फार नामी उठला. आता म्हणून दादांना तर यतीविषयी कधीही संशय येणार नाही. अरे पण मी त्या गंगाजलाप्रमाणे निर्मळ मनाच्या पुरुषाशी कसे कपटाचरण करतो आहे ना. विचार करू. छे, हे काही फसवणे नव्हे. ज्याला परिणाम हितावह ते आरंभी जरी कपटरूपी भासले तरी त्यात दोष मुळीच नाही. असो, आज मला निद्रात चांगली सुखाने येईल. आता जीवाला करमणूक होईल अशा ठिकाणी गेले पाहिजे. सत्यभामेच्या मंदिरात जावे की रुक्मिणीच्या मंदिरात जावे? चला, रुक्मिणीच्या मंदिरात जावे.